तुम्ही एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की शब्दांच्या भावाशी प्रामाणिक असावा आणि नंतर एका मुलाखतीत लिहिलेलं आहे की स्वरांच्या भाषेपुढे शब्द गौण ठरतात. नक्की गाण्यामध्ये शब्द महत्वाचे का सूर? मला असं वाटतं की दोन्ही महत्वाचं आहे. शब्द, सुर, लय. आता तुम्ही शब्द घेऊन गात असाल तर शब्दांमध्ये पण व्यंजन आहे. आता ते कुठल्या मुलाखतीमध्ये इतकं विरोधाभास असलेलं मला माहिती नाही, कारण मी प्रत्यक्ष एवढं विरोधी दोन असे मतं कधी सहसा मांडत नाही. मला असं वाटतं जेव्हा मी सुरांची भाषा जे म्हणते ते आहे, सत्य आहे. कारण एखादं तुम्ही स्वरावट छेडली की त्याच्यातनं काहीतरी भाव निर्माण होतो की नाही, सर्वसाधारणरित्या सुद्धा. मग जेव्हा शब्द कवितेचे शब्द असतात त्याला तुम्ही जोड सुरांची लावता, ते काहीतरी अर्थ त्याच्यातनं निघावा आणि त्याच्यातनं तो भाव प्रकट व्हावा यासाठी आपण शब्दांना सुरांची जोड देतो. नाहीतर नुसती कविता म्हटली असती, नुसते तसेच सूर आळवले असते. परंतु नाही, हे दोघांची सांगड घातली की काहीतरी नवीन आणि अजूनही छान सुंदर निर्माण होतं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही शब्दांना चाल लावता की नाही. तर मला असं वाटतं की दोन्ही भाषा आहेत. सूर ही संगीत ही एक भाषा आहे आणि शब्दांची भाषा आपल्याला सर्वांना समजतेच, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सूर आहे, व्यंजनांमध्ये सुद्धा सूर आहे. तुम्ही ॲज अ कंपोजर तुला माहिती आहे की काही शब्द तुम्ही अनुनासिक म्हणता किंवा उकारात्मक, अकारात्मक, आकारात्मक शब्द ते वाढवले किती छान वाटतात, किंवा इथे ते शॉर्ट केलं तर चांगलं वाटेल, फार जोडाक्षरं वाढवली तर चांगलं नाही वाटत. हा जो विचार आहे हा फोनेटिक्सचा विचार. तर हा विचार लँग्वेजमध्ये किंवा भाषेमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये येतोच येतो. तर काही भाषा तुम्हाला बंगाली किती गोड वाटते, म्हणजे काय, तर त्याचा सूर छान वाटतो, टोन छान वाटतो. तर भाषेमध्ये पण टोन असतो आणि संगीतामध्ये सुद्धा अर्थ असतो. निरर्थक स्वरावट कधीच असत नाही. हे दोघांची जेव्हा सांगड घडते तेव्हा एक अतिशय सुंदर अनुभव आपल्याला मिळतो, असं मला म्हणायचं होतं. तुमचा केवळ गाण्यापुरता गायिका म्हणून अभ्यास मर्यादित नसून तुम्ही संगीतकार म्हणून देखील अभ्यास केलेला आहे आणि संगीतकार म्हणून तुम्ही काम देखील केलेलं आहे. पण तुमच्यातल्या संगीतकाराला तुम्ही फारसं मनावर घेतलं नाही असं लोकांना खूपतं. खरंय. कारण बरेचदा होतं की मी अगदी ठरवते आज मी कंपोज करणार आणि जेव्हा बसते किंवा सुचलेलं असतं तेव्हा मी कधी कधी रेकॉर्ड करून ठेवते आपल्या छोट्याच्या रेकॉर्डरवरती. आजकाल ते बरेच गॅजेट्स निघाले. पण नंतर काही दिवसांनी ऐकल्यानंतर वाटतं छे, हे काय एवढं छान नाहीये, किंवा नको आता अजून काहीतरी ह्याच्यापेक्षा चांगलं करू. तर ही जी भावना, ह्याचं कारण असं आहे की ज्यांचं मी कॉम्पोजिशन आतापर्यंत गात आले किंवा ज्यांचं गाणं मी ऐकत आले, कोणाचंही, म्हणजे ताई आणि अभिषेकी तर माझे गुरुजीच आहेत, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांची कॉम्पोजिशन्स मी ऐकले लाईट म्युझिकमध्ये, श्रीनिवास खळे, खळे काका, नंतर बाबूजी, त्यानंतर मदन मोहन, शंकर जयकिशन, ह्यांची सगळ्यांची गाणी ऐकल्यानंतर असं वाटायचं की अरे इतकं कॉम्पोजिशन सुंदर आहे, आपण कुठे त्याच्या आसपासच सुद्धा नाही आहोत, तरी सुद्धा आपल्याला करावं असं वाटतं, म्हणून करते मी. आणि कधी अशी वेळ आली की मला करायलाच पाहिजे कंपोज, जसं गणाधीश नावाचा एक अल्बम मी केला होता मागच्या वर्षी, तर मला माझ्या डोक्यावरच ठेवला गौरी यादवडकर जे आहेत त्यांनी, की तू केलंच पाहिजे. मग तेव्हा मी केलं. परंतु असं मुद्दामून मला आवडतं आणि माझी चाल आता मला फारच आवडते असं घडलं नाही कधी. नाही घडलं. आणि म्हणूनच की काय, तुम्ही तुमचा ज्यावेळेला हिंदी अल्बम नुकताच केला त्यावेळेला देखील स्वतः कंपोज केलं नाही, हे इतरांना खुपलं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही ज्यांच्याकडे खूप जास्तीत जास्त काम केलेलं आहे अशा संगीतकारांना बाजूला ठेवून तुम्ही नितीन शंकर सारख्या नवीन संगीतकाराबरोबर, अर्थात ते म्युझिशियन म्हणून फार दिग्गज आहेत, पण तरी देखील संगीतकार म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं, हे इतरांना खुपलं असणार. खुपलं असेल का मला वाटत नाही, कारण मी ज्यांच्या संगीतकारांबरोबर काम केलंय ते ऑलरेडी इतके पोचलेले आहेत, त्यांना मी गावं हे माझं सौभाग्य आहे त्यांच्यासाठी, उलट नाही आहे ते. त्यामुळे ज्यांच्यासाठी मी गायले ते माझ्यासाठी श्रेष्ठ संगीतकारच होते, आहेत. नितीन हा माझ्या भावासारखा आहे, तर त्याचं हे मी फक्त ऐकलं, असं काही मुद्दाम ठरवून नाही की आता नितीननी कर आणि आपण करूया. हे जे सुनो जरा मी कॉम्पोजिशन ऐकलं ते मला इतकं आवडलं, म्हटलं अरे हे आपण करूया ना रेकॉर्ड. थांबा इथे आपण ते जरासं ऐकूया आणि मग पुढे बोलायला सुरुवात करू. बरं. सुनो जरा तुम जाते जाते, देखो जरा फिर मुस्कुरा के, जाने कब फिर मुलाकात हो,
देखो जरा फिर मुस्कुरा के, जाने कब फिर मुलाकात हो, जाने कब फिर मुलाकात हो। सुनो जरा तुम जाते जाते। काय सुंदर कॉम्पोजिशन आहे. वा 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 वा. काहीतरी नवीन आपण प्रत्येक गाण्यामध्ये द्यावं अशी आपली एक माझी इच्छा होती. त्यातलं एखादं गाणं फार, दुसरं पण गाणं फार छान होतं, म्हणजे तू ऐकलं नसेल तर जरूर ऐक. दिल कहे छू लूं मैं उड़ के ये बादल, सब मुमकिन लगे है अब तो मुझे, देखो तो ये सारे नजारे मेरी बात कर रहे हैं. दिल कहे छू लूं मैं उड़ के ये बादल, सब मुमकिन लगे है अब तो मुझे. तुम्ही हिंदीमध्ये पार्श्वगायिका म्हणून फार करिअर केलं नाही हे तुमच्या फॅन्सना खुपतं. मलाही खुपतं, परंतु खुपतं म्हणजे असं की कौतुक एक हद तक ठीक आहे, पण ते कौतुक आणि बाबा बहुत अच्छे, खूप छान गाते, त्याचं ट्रान्सलेशन कामामध्ये व्हायला पाहिजे. नाही का, स्वाभाविक आहे की जर गाणं आवडत असेल तर तसं काम मिळायला पाहिजे. उटपटांग काहीतरी गायचं असेल तर ते एक अस्तित्व असू दे किंवा साज असू दे किंवा शाहरुखचा पिक्चर कुठला तो त्याच्या वो तो है अलबेला गायला. वो काय गाणं होतं, 2 ओळी झाल्या पाहिजेत. वो तो है अलबेला हजारों में अकेला, सदा तुमने ऐब देखा, खुदा को न देखा, वो तो है अलबेला. जाकीर भैयांसाठी मी गायले. फिर भोर भई जागा मधुबन, फिर महकी हवा, फिर बहकी हवा, फिर महकी हवा, फिर बहकी हवा, फूलों से मिली फिर कोई किरण, फिर भोर भई जागा मधुबन. सीमाताई, आदर्श पत्नी, आदर्श अभिनेत्री, आदर्श माता, सगळे रोल्स तुम्ही अगदी लीलया केलेले आहेत. अहो आजच्या तारखेला साध्या बायकांना, हाऊसवाईफना जमत नाही हो हे सगळं. सगळ्या बायकांना खूपतं तुमचं असं इतकं चांगलं असणं. मग ते सगळ्या बायकांना एकदा मी बोलवणार आहे आणि सांगणार आहे की हे सगळं करताना माझी किती ससे होलपट होते हे आधी तुम्ही बघून घ्या. मी काय काय करते आणि त्यासाठी मला किती कष्ट पडतात, किती सहन करावं लागतंय, किती त्रास होतो, तेव्हा हे सगळं आदर्श असं होऊ तर तुम्ही हे सगळं ऐकून घ्या आणि हे सगळं तुमची करायची तयारी असेल तर तुम्ही ते जरूर करा. काही चित्रपटांमध्ये तुम्ही खलनायिकेची भूमिका केली आणि ते लोकांना खूप खुपलं की तुम्ही असं कशी काय रिस्क घेतली. मग काही चित्रपटात म्हणजे तसा अपराध हा एकच चित्रपट, तिला खलनायिका नाही म्हणता येणार. ओव्हर अँबिशियस, खूप अति महत्वाकांक्षी मुलगी, एक नर्स असते आणि तिच्याकडे तो पेशंट म्हणून येतो, तो गाणारा असतो हिरो. जेव्हा हा रोल मला द्यायचा ठरला तेव्हा फक्त राजदत्त हे एकच ते असे म्हणत होते की नाही, हा रोल सीमा चांगला करू शकेल. एक कलाकार आहे तर ती कुठलाही रोल चांगला केलाच पाहिजे कलाकारांनी. बाकी सगळे अगेन्स्ट होते आणि मला विचारलं, म्हटलं मला आवडेल, वेगळा रोल आहे, फक्त फ्रॉक घालायचा होता नर्सचा. त्यावेळी माझं काय झालं होतं की माझी दोन्ही मुलं झाली होती, त्यामुळे माझं थोडं अभिनय नव्हता झाला, अजिंक्य झाला होता, माझं वजन वाढलं होतं.
तर मी त्यांना सारखी सांगत होते तो अमरेला कट तसा द्या ना फ्रॉक वगैरे, पण ते मराठीला सगळं परवडणारं द्यायचं असतं ना. त्यामुळे त्यावेळी तशी परिस्थिती होती आणि मी तो रोल केला आणि मला त्याच्यात एक फायदा असा झाला, म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे की मला प्रत्येक वेळी मी जेव्हा येते ते आणि रमेश तिथे त्या इंद्राणी जी ती हिरोईन असते तिच्याबरोबर बसलेले असतात किंवा ते नाटक करतात असं मला वाटत असतं आणि मी ते बघते आणि त्यावेळी मी ती चिडते आणि चिडल्यानंतर ती मग नंतर तिच्याकडून तो बाहेर आल्यानंतर त्याला बोलते आणि ते बोलणं चिडणं माझं इतकं छान व्हायचं. मलाच आश्चर्य वाटायचं. राजदत्तला मी दत्ता म्हणते कारण माझं आणि त्याचं भाऊ बहिणीचं नातं होतं. तर मी काय ग तू काय करतेस काय म्हटलं. अरे दत्ता मी कशी एवढी रागावते चिडते मी. अगं तू ऍक्टिंग करतेस. पण नंतर माझ्या लक्षात आलं की रमेश तिच्या इतक्या जवळ जाऊन बोलतात वगैरे त्याचा मला राग यायचा आणि त्याचा उपयोग मला झाला. आता तुम्हीच सांगा की त्यांना तुमच्या खुपणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? सध्या त्यांना एक गोष्ट खुपते. काय काय? मी कुठेही आम्ही दोघं गेलो इतकी वर्ष काय व्हायचं की आम्ही कुठेही दोघं गेलो की लोक म्हणायचे अच्छा रमेशजी तुमच्यात आणि सीमाताईमध्ये फार कमी अंतर आहे का 2च वर्षाचं हो वगैरे. मी पण त्यांना काका म्हणतोय तुम्हाला ताई म्हणतोय मगाशी लक्षात नाही आलं तुमच्या. बरोबर आहे पण ताई म्हणतोस ते बरं वाटतं मला. तर ते म्हणायचे नाही 2 वर्षाचं म्हणजे असं वाटतं का. हो तुम्ही यंग दिसता खूप असं त्यांना म्हणायचे. आता ते काय झालंय पारडं सगळं फिरलं आहे. बरोबर. म्हणजे माझ्यात आणि त्यांच्यात खरं तर 13 वर्षाचं अंतर आहे आणि ते आता असं दिसायला लागलं. त्यांच्या आता त्यांचं पण वय झालंय. त्यांचे आता पांढरे छान पांढरे केस आहेत पण तुम्ही त्यांना ते काळे करत नाही ते तुम्हाला खुपतं का? नाही ते काळे करत होते. मी त्यांना सांगितलं की पांढरे ठेवा सगळे केस ते जास्त छान दिसेल आणि डाय करून डोळ्यांना त्रास होतो. आणि मी लहान दिसते अजून तुमच्यापेक्षा. फरक काही 13 वर्षाचा की आता 26 वर्षाला दिसतो. ते माझे जर पांढरे झाले ना म्हणजे खरंच झालेले नाहीत पांढरे. मी कलप वगैरे काही करत नाही पण आमची हेरिडेटरीच नाही. आमच्या कुटुंबातच माझ्या आई बी सगळ्यांचे केस फार उशिरा पांढरे झाले. तर आता झाले तर मी नक्कीच पांढरेच ठेवीन ते. इतकं छान छान तुम्ही लाजत रमेश काकांबद्दल बोलताय तर त्यावेळेला मी तुम्हाला त्यांचं नाव घ्यायला नाही सांगितलं तर माझ्या रसिक प्रेक्षकांना ते खूप 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 येईल. पण मी सारखी त्यांच्या नावाने ओरडतच असते की कारण मी रमेश म्हणून हाक मारते. माझी नात आहे मी हाक मारली की ती पण हाक मारते रमेश. त्यामुळे तसं आता वेगळं काही उखाणा वगैरे नाव घ्या ना लग्नात घेतलेलं घ्या. पण ते काहीतरी शंकराच्या पिंडीवर वाहते मी बेल आणि असं काहीतरी एक आहे. पण रमेश राव नाव इन लाईफ ऑल इज वेल. ऑल इज वेल. चला ऑल इज वेल. आणि आता वेळ झालेली आहे आजच्या आपल्या पॅरोडी सॉंगची. तुम्ही माझ्या जितक्या फेवरेट आहात दोघी जणी तितक्याच आमच्या दिग्दर्शकांच्या देखील फेवरेट आहात. तर आजचं गाणं त्यांनी खास तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. बघूया आज त्यांनी काय लिहिलेलं आहे. सूर तू गच्छेडिता विश्व अवतरे नवे. सूर तू गच्छेडिता विश्व अवतरे नवे. कंठी नित्य वाहते अवीट गोडीचे झरे. ओ सूर तू गच्छेडिता अभिनयाची देव तू हो. संस्कारांची ठेव तू हो. अभिनयाची देव तू संस्कारांची ठेव तू. भाव भावनांची नाते घट्ट गुंफले कसे हो. सूर तू गच्छेडिता विश्व अवतरे नवे. कंठी नित्य वाहते अवीट गोडीचे झरे. ओ सूर तू गच्छेडिता. कसं काय वाटलं गाणं? अभिनयाची देवी तू असं म्हटलेलं आहे पण अजिंक्यची पण देवी तुम्हीच आहात.